रुको जरा, सबर करो. अरे बापरे, डुकर आले होते कोण होती. हे काय सगळे सारखे असे खोळून टाकले, सारे नाश केला कापशीचा सारा. अरे बापरे, हेच आतापर्यंत कधी डुकर नाही आले माझ्या वावरात. आणि रात्री कस काय आले ते डुकर. अरे बाप, कधी वावरात डुकर नाही आले मॅन, रात्रीच कस काय डुकर आले. कस काय आले असं डुकर. कोणी आणून तर असं सोडेल माझ्या वावरात डुकराची टोळी. दिसतंय कोणीतरी आणूनच सोडे माझ्या वावरात डुकराची टोळी. एक तिथे गवत असं मारण्याचं डोंगर एवढं झालं, त्याला नेंदाला मजूर भेटत नाही. आणि आले डुकर टोळी आली, सगळी सरकी खाल्ली, खोंदाळा केला, गवत खाऊन घेतलं बंद. तसं मी लिंबू मिरची बांधली होती man त्या बांधावर, पण ती अशी उडी खाऊन आली काय कोणत्या बांधावरून. लिंबू मिरचीला धक्का नाही लागला, काही नाही. बंदीच टोळी होती काय कोणती अशी लय मोठी, 15-20 डुकराची. कोणीतरी आणून सोडी असेल ती टोळी. साहेबांना तर आणून सोडीन ती टोळी. वाटतंय मला साहेबांनाच आणून सोडी असेल. साहेबावरच मला 100% भरोसा येऊ राहिला. साहेबांना आणून सोडी असेल. काम करतो, त्याला फोन लावतो, चांगलं धूम करतो त्याला. हॅलो, हा साहेब आहे का. हो, पण कोणता साहेब. कोणता का व्हायना, पण साहेब बोल राहिला ना. साहेब हे पहा, तुम्ही नीट राहा बरं का जरा. हो, तुम्हाला सांगतो, तुम्ही नादी नका लागू. मी मोठे मोठे गार केलेले बरं का. हो, तुम्हाला सांगतो मी. अहो, पण नेमकं झालं काय. काय झालं म्हणजे, तुम्हाला सांगतो, रात्री माझ्या वावरात डुकराची टोळी घुसली. 15-20 डुकराची टोळी घुसली, तर सरकी नाश करून टाकले. मी कपाशी सरी खुंदळून टाकले, लगे गवत गिवत चट खाऊन घेतलं जाय ना. सगळ्या कपाशीचा खोंदाळा केला त्या डुकरा आहे ना. साहेब तुम्ही खुशालच म्हणून राहिले की काय झालं. अहो, मग तुमच्या कापाशीत डुकर घुसले, त्याला मी काय करू. तुम्ही काय करू. तुमचं तर लहान लेकरासारखं झालं साहेब. आता तुम्ही तर डायरेक्ट काय करू म्हणून राहिले. तुम्हाला सांग, तुम्ही ती एक डुक्कर नव्हतं ते डायरेक्ट 15-20 जणांची टोळीच होती. डायरेक्ट टोळी घुसली वावरात, डायरेक्ट माझी हालत हुलत लगे पण ती टोळी घुसली आणि लगे सट खुदाळा करून टाकला कपाशीचा. त्याला वाटलं एखादा भांडरात चाली. सगळेच घेऊन आले ते नातेवाईकन, पाहुणे, रावळे, डुकरं, कुत्रा. आणि गाणं वाजत होतं काय कोणत्या ना, साऊंड आणला होता एखादा, आवाज येत होता. मला रात्री झोपत नाही आली. म्हणलं माळावर येऊन पा सरकीचं काही डुकर की करा घुसलं का. भे वाटेल लागलं तर राहिलो झोपून मी. इथे एवढं मोठं नुकसान झालं मग, आणि तुम्ही खुशाल म्हणता काय करू मी. अहो सर, तुमच्या शेतात डुकर आले, त्यात माझी काय चूक. तुमची काय चूक. अरे बापरे साहेब, मला काय वाटतं माहिती का, ही जी 15 डुकराची टोळी होती ना, ही तुम्ही जाणून सोडले माझ्या वावरात. हो, मला 100% तुमच्यावर भरोसा येऊ राहिला. एक डुक्कर येऊ शकतो माझ्या वावरात म्हणा ना, पण एवढे 15-20 कसे येऊ शकते. ते गॅरंटीने तुम्ही जाणून सोडले. मी सांगतो, तेवढी माझी नाश केली माझी सारखी खुंदाळा केला कपाशीचा. आणि कपाशीत गवत झालं म्हणून मी मंजुराकडे गेलो. मंजुराची टोळी पाहिला तर मंजुराची टोळी तर नाही भेटली गावामध्ये, पण डुकराची टोळी आली, सगळा नाश करून गेली कपाशीचा. मंजुराची नाही भेटली टोळी, पण डुकराची आली आणि सगळा नाश करून गेली डुकराची टोळी. तुम्ही सोडली ती आणून. हो, मला 100% तुमच्यावर भरोसा येऊ राहिला. तुम्हीच ती टोळी माझ्या वावरात आणून सोडली, डुकराची टोळी बरं का. नाही हो सर, मी कशाला करू असं. आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या वावरात डुकर आणून सोडले असन. अहो साहेब, काऊन की तुमचं आडनाव डुकरे आहे ना, त्याच्यामुळे मला तुमच्यावर भरोसा येऊ राहिला. तुमचं आडनाव डुकरे आहे ना, म्हणून मला तुमच्यावर शेक येऊ राहिला. ते डुकरे डुकर ते असं हे झालं ना, एकच नाव झालं ते, त्याच्यामुळे असं कंपूज झालं, कंपूज. आणि तुम्ही आणून सोडले ते डुकर मला माहिती ना. आणून जर नसले सोडले ना, तुम्हीच मी सवून आले असन त्याच्यात. मी नाही म्हणलं तुम्हाला बघा, ते नातेवाईक किती सगळे घेऊन आले. ते तुम्ही त्या डुकऱ्याचे नातेवाईक लागत असन, तुमचं आडनाव डुकरे म्हणल्यावर तुम्ही आले असन त्याच्यासोबत. हे काय मोठ्याला पायाचे दिसू राहिले तुमचे ठस्से. ते काय झालं, तुमचं आडनाव डुकरे आणि त्याला पण डुकरच म्हणते. मग ते जर असं वाट झालं ना मिळतं जुळतं, त्याच्यामुळे मला तुमच्यावर 100% भरोसा येऊ राहिला. हो, तुम्हीच ती टोळी माझ्या वावरात आणून सोडली बरं का. अहो सर, माझं आडनाव डुकरे आहे, मग याचा अर्थ असा थोडी ना होतो की मी तुमच्या वावरात डुकर आणून सोडले असेल. नाही नाही नाही, तुम्हीच सोडले ते 100%. मला तुमच्यावर भरोसा येऊ राहिला बरं का. तुम्ही ते डुकर माझ्या वावरात आणून सोडले. बरं जाऊ द्या, आणून सोडेन तुम्ही. तुमच्याला कमीत कमी हे तर सांगत ना की बाबा हो गवत गवत खा, सरकी खाऊ नका, कपाशी खाऊ नका. ते ना कपाशी खाल्ली, गवत खाल्लं, दगड धोंडे खाल्ले, आणि काल मी सकाळी सकाळी आलतो ते बी खाऊन घेतलं जाय ना.
आणि साहेब तुम्हाला सांगतो ते एवढे वर्ष नाही थांबले ना ते ना माझ्या वावरातला बांध बिन कोरला जो बांध दिसतो ना एवढा होता एवढा तू डायरेक्ट एवढा झाला आता खाली पान बांध कोरला काय ना साहेब त्या ना जर नुसतं गवत खायला असतं ना मी काही नसतं म्हणलं तुम्हाला पण ते ना बांध कोरलेलं आहे आता माझ्या संग वाकडं डायरेक्ट ढोंगावरच लाकडे आहे मग आता हो तुम्हाला सांगतो मी मग बांध कोरला बरं आहे ना तुम्ही एक काम करा तुम्ही त्या समजून सांगा डोकऱ्याला बरं का नाही तर मी तुमच्या ढोंगावर लाकडं घालीन आणि चड्डी कोरीन मग तुमची हो नाही तर मग मी असं माग लागन मलाच माहित नाही किती माग लागन हो तुम्हीच करायचे नारायण साहेब तुम्हीच त्या डोकऱ्याला पाठवलं तिकडे बांध कोराला हे बघा तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेऊ नका मी काहीच नाही केलेलं नाही तुम्हीच केलेलं आहे हे बा तुम्हाला सांगतो मी त्या डुकरानं माझ्या वावरातलं नुकसान केलेलं बरं का हो तुम्ही त्याचं मला भरपूर करून द्या अहो सर भरपूर म्हणजे काय हा ते नाही म्हणत का ते एखाद्याचं वावरात काही नुकसान झालं त्याच्याकडून झालं का ते नुकसान ते भरून नाही देत का त्याला पैसे नाही देत का नुकसान भरपाई हा ते करून दे तुम्ही मला मग लय नुकसान केलेलं आहे ना नाही तर मग मी असं माग लागन मग मला आजच नका करू बरं का हो तुम्ही एक तर भरपूर करून द्या नाहीतर मला तुमच्या तिकडे जे ऑफिस मधले जे माणसं असतात ना ती बंदी पाठवून द्या मला इकडं मी बांधच कडे ना सगळ्याला उभा करीन आणि अशी डुकराची टोळी आली की दिला ढुंगावर लाकूड अशी डुकराची टोळी आली आणि ढुंगावरच लाकडं आणि त्या डुकराच्या त्या माणसाला सांगेन मी असं माझ्या वावराची सुरक्षा करासाठी तुम्ही तुमची माणसं पाठा नाहीतर मी काय करेन माहितीये का मी डायरेक्ट डुकराची टोळी आली ना डायरेक्ट मग टेम्पोत भरीन आणि डायरेक्ट तुमच्या घरी आणून सोडीन हो तुम्ही भरपूर करून द्या नाहीतर माणसं पाठा कोणता करता मला सांगा नाहीतर मी एक काम करतो आता डुकराची टोळी यायचा अंदाज आहे मी डायरेक्ट टेम्पो डायरेक्ट भरून टाक तुमच्या घर आणून सोडतो त्या डुकराची टोळीला मग तुमचं घरच खातील त्या मग कपाशी खाल्ली तर मग अनाथ ना करू मग अनाथ केलं ना मग मी मोठे कार केले आम्ही तर बुच्चांना सांगेन तुमचं नाव नाही तर बरं का माहिती ना किती ओळख आहे आमची ना काय करता तुम्ही नाही तर मी डुकराची टोळी आणून सोडू का ठेवा पण ठेवलं साहेबांना फोन हो ना तर ते एक ते साहेब भरपूर करून जाईन नाही आणि वरून डुकराची टोळ्या पाठवले अरे काय साहेब हे बरं जाऊ द्या तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा तुमच्या वावरामध्ये डुकरं येते का नाही यायचं शेअर करा जरा नुसतं पाहता लाईक करीत नाही लाईक करायचं ते बटन असं अंगठा असतो खसकन दाब असते असं आणि शेअर करून द्या तुमच्या नातेवाईकाला व्हॉट्सअपवर शेअर करा व्हॉट्सअपवर मग सगळे पाहतील ना तुम्हीच पाहून काय पाहताय सगळ्यांना पाहिलं पाहिजे मग ते सांगते मग डुकरं येते की नाही त्याच्यावर तुमचं येते की नाही तेवढं सांगा कमेंट करून हा हा डुकरं आले डुकरं हॅलो टेम्पो टेम्पो